नमस्कार, मी सतीश काशीनाथ फाटक. मी यवतमाळला राहतो आणि यवतमाळला सल्लागार अभियंता म्हणजे कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर म्हणून मी काम करतो. गेल्या 45 वर्ष मी हे काम तिथे करतो आहे. मी 2017 साली मला पहिल्यांदा डायबिटीसचा थोडा त्रास झाला. ब्लड शुगर माझी एकदम वाढली होती आणि त्यानंतर डॉक्टरांना मी कन्सल्ट केलं, विविध उपचार घेतले आणि व्यायाम आणि कंट्रोल डाएट ठेवून मी शुगर माझी कंट्रोलमध्ये आणली. त्यानंतर डॉक्टर साहेबांचा परिचय जसा माझा फेसबुकमधनं झाला. फेसबुकला मी त्यांची हे पाहिली ॲडव्हर्टाईजमेंट आणि नंतर मी त्यांचा जो इनिशियल एक सेमिनार असतो तो जॉईन केला. त्या जॉईन केलेल्या सेमिनारमध्ये मला हे लक्षात आलं की डॉक्टर साहेबांनी जी लाईफस्टाईल सुधारण्याची आपली जी प्रक्रिया आहे ती सांगितली. त्यामुळे मला असं वाटलं की हे जर आपण केलं तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल, म्हणून मी ते जॉईन केलं आणि फेब्रुवारीच्या बॅचमध्ये मी हा कोर्स जॉईन केला. जॉईन केल्यानंतर विविध प्रोटोकॉल फॉलो केल्यानंतरच मला जाणवलं की माझी ब्लड शुगर पहिलेपेक्षा कमी झालेली आहे आणि ओव्हरऑल फिटनेस जो माझा आहे तो पण चांगला झालेला आहे. वजन माझं कमी झालं, ॲसिडिटी कमी झाली. त्यानंतर इंडायजेशनचा मला खूप त्रास होता, तो पण कमी झाला. त्यामुळे मी अतिशय इम्प्रेस झालो आणि म्हणून जेव्हा माझ्यासमोर ही संधी आली की तुम्ही या रेसिडेन्शियल रिट्रीटला आलात तर अजून तुम्हाला फायदा होईल, म्हणून आम्ही दोघंही या रिट्रीट प्रोग्रामसाठी आलो. आणि इथे आल्यापासून 5 दिवस कसे गेले हे आम्हाला कळलं नाही. अतिशय स्वप्नवत असं हे वातावरण इथलं होतं आणि सरांचं पूर्ण गायडन्स आम्हाला मिळालं. 5 दिवस आमच्याबरोबर सर इथे राहत होते. त्यांचे जे विविध कार्यक्रम आहेत ते खरोखरच आश्चर्यकारक असे आहेत. विशेष म्हणजे निसर्गाशी कनेक्ट होणं. म्हणजे आपलं शरीर पंचमहाभूतातनं निर्माण झालं आहे आणि पंचमहाभूतांपासून आपण जसजसे दूर जातो आहे तसतसे आपले आजार आणि आपल्या व्याधी वाढत चाललेल्या आहेत. यावर त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं त्याचं विश्लेषण केलं आणि आमची निसर्गाशी भेट करून दिली. त्यामुळे आम्हाला एक निराळाच आनंद त्यातनं मिळाला. मला असं वाटतं या संपूर्ण प्रोग्रॅममध्ये या 5 दिवसामध्ये विशेष जी उल्लेखनीय गोष्ट असेल ती या निसर्गाशी कनेक्ट होणं हीच आहे. आणि निसर्गाशी कनेक्ट झाल्यावर निसर्गात निर्माण होणाऱ्या वस्तू जर आपण खाल्ल्या आणि वापरल्या तर आपल्या आहाराला त्याचा चांगला फायदा होतो आणि आपली प्रकृती पण त्यामुळे चांगली राहते. असं एक जे लॉजिक त्यांनी समोर ठेवलं ते अतिशय पटण्यासारखं आहे आणि ते पटलं आणि ते आम्ही 5 दिवस इथे फॉलो करतो आहे. विविध कार्यक्रम झाले. खरं पाहिलं तर सकाळी 5:30 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत कंटिन्युअस काही ना काही कार्यक्रम चालू होते. पण 4 दिवसात 5 दिवसात एवढं सगळं करूनही आम्हाला थकवा असा कधीच जाणवला नाही. आम्ही प्रत्येक क्षण त्यातला अतिशय चांगल्या प्रकारे एन्जॉय केला आणि सरांच्या एकंदर विचारसरणी पाहिल्यानंतर असं वाटतं की अशा व्यक्ती समाजात फार कमी राहिलेल्या आहेत की जे दुसऱ्यासाठी काहीतरी करायची ज्यांची मनापासून इच्छा आहे. आणि एकाने सहज उल्लेख केला की सर म्हणजे देवदूत आहेत. तर मलासुद्धा असं वाटतं की ते खरोखरीच माणसाच्या रूपात एक देवदूतच आलेले आहेत आणि ते जे कार्य करत आहेत त्या कार्य करण्यानी लोकांचा फायदा होण्याचा अतिशय चांगला असा संकल्प त्यांनी सोडलेला आहे. आणि आमच्याकडनं आज इथून गेल्यानंतर आम्हाला जे काय करता येईल त्यांच्या या चळवळीमध्ये ते आम्ही आमच्या लेवलवर करण्याचा प्रयत्न करू. काही मदत लागली तर त्यांच्याकडनं मागू आणि ही ती त्यांची चळवळ आहे अशीच चालत राहो आणि त्याला खूप चांगलं यश मिळो. आणि त्यांचा हा जो संदेश आहे डायबिटीस मुक्तीचा हा सर्व लोकांपर्यंत पोचो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. मी त्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि आमचं कुठलंही सहकार्य सरांना लागलं तर आम्ही हजर आहे हे सांगू इच्छितो.